आंदोलन असं ऊसाचं झालेलं होतं आणि ऊसाचं आंदोलन झाल्यानंतर सगळ्या साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली होती आणि मग चळवळीतल्या माणसाचा ऊसच लवकर साखर कारखाने न्यायचे नाहीत म्हणून रुकडीतला एक म्हाकू धनगर नावाचा आमचा सामान्य कार्यकर्ता, अगदी पंजातला, टोपीतला, शर्टातला, त्यानं एका कारखान्याच्या चेअरमनला फोन केला. अरे कार बाबा, माझा ऊस का नेना झालाय म्हणला. तर म्हणला नेतो तुझा ऊस आणि तुला कारखान्याचा चेअरमनच जरा करतो ये म्हणला. एक वेळ म्हणला मी त्या गावाचं नाव घेऊ शकत नाही, जोगता होणं पसंत करीन, पण तुझ्या कारखान्याचा चेअरमन आणि मी संचालक होणार नाही. यानंतर त्या चेअरमनला राग आला. त्यानं ह्याला शोधायला माणसं पाठवून दिली. म्हाकू लपून बसला. मग आम्ही चेअरमन साहेबांना साधारण सांगितलं, कशाला साहेब सामान्य माणसाच्या नादी लागताय, आणि साधारणतः ते प्रकरण मिटून गेलं. सांगण्याचा मुद्दा काय की एका एवढ्या 10-5 गुंठे जमीन असणाऱ्या माणसामध्ये हा इगो कुणी दिला, तर त्या चळवळीच्या ब्लडनं दिला. आणि अशी सामान्यातली सामान्य पोरं सुद्धा तुटून साखर कारखानदारांच्या अंगावरती जायची, मंत्र्यासमोर बेधडकपणानं बोलायची, मुख्यमंत्री जरी बोलायला लागले तरी साहेब तुमचं चुकतंय म्हणायची. आतापर्यंतच्या पारंपरिक सत्तापटाला हा दिलेला मोठा छेद होता, लक्षात घ्या.